हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण प्रॉन्स मसाला रेसिपी बघणार आहोत। ते पण खूप सोप्या पद्धतीने खूप कमी साहित्यामध्ये मस्त अशी चटकदार अशी रेसिपी बनवून तयार होते। खायला तर अप्रतिमच आहे, पण त्यासोबत बनवायला सुद्धा तेवढी सोपी आहे। कमी वेळेमध्ये मस्त आणि चटकदार रेसिपी बनवून तयार होते। या रेसिपीसाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही। खूप कमी 10 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते। त्यासाठी ते मी अर्धा किलो इतकं प्रॉन्स घेतलेला आहे। प्रॉन्सला त्यावरचं पूर्ण काढून घेतलेली आहे। त्यामध्ये जो काळा धागा असतो ना, तो सुद्धा आपल्याला कट लावून काढून घ्यायचा आहे। इथं पूर्णपणे मी प्रॉन्सला छान साफ करून घेतलेला आहे। त्याच्यावरचा जो टर्पोल असतो ना, तो सुद्धा काढून क्लीन करून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। थोडीशी इथे मी हळद टाकलेली आहे। चवीपुरतं थोडंसं मीठ लावून मॅरिनेट करत आहे। मॅरिनेट करून आपल्याला 10 मिनिटांसाठी याला बाजूला ठेवून घ्यायचं। 10 ते 20 मिनिटांसाठी जेवढा वेळ तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढ्या वेळासाठी तुम्ही याला बाजूला ठेवा। तरी ते मी 10 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेणार आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर आता मी इथे एक पॅनमध्ये 4 चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून घ्यायचे आहे। तरी ते मी चॉपरने चॉप करून घेतलेलं आहे, ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। कांद्यांना छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत कांदे एकदम छान असे शिजत नाही तोपर्यंत कांद्यांना इथे शिजवून घ्यायचं आहे। तर कांदे आपले व्यवस्थित शिजून तयार झालेत। आता यामध्ये मी मसाला ॲड करत आहे 3 चमचा इतकं। तरी ते मी कांदा, खोबरा, लसूण, अद्रक आणि थोडेसे आपले खडे मसाले ॲड करून हा मसाला वाटून घेतलेला होता। तो मसाला इथे मी 3 चमचा इतका ॲड करून घेतलेला आहे। मसाला ॲड केल्यानंतर परत आपल्याला 2-4 मिनिटांपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, कारण या भाजीची चव या मसाल्यावर डिपेंड आहे। तर मसाला मस्त खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तर मसाला ॲड केलेला आहे। मसाला 2-4 मिनिटांपर्यंत भाजून घेतला। त्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे। आता टोमॅटो ॲड केल्यानंतर परत आपल्याला 1-2 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो व्यवस्थित शिजावं त्यासाठी ते मी अर्धा चमचा इतकं किंवा चवीपुरतं इथे मीठ ॲड केलेलं आहे। आता मीठ ॲड केल्यानंतर परत आपल्याला 2-3 मिनिटांपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। मीठ ॲड केल्याने टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात, म्हणून मी आधीच इथे मीठ वापरलेलं आहे। तर मीठ ॲड केल्यानंतर 2-3 मिनिटं शिजवून घेतलं। आता बाकीचे सुद्धा मसाले ॲड करून घेते। तर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी पाव चमचा हळद घातली आहे, 2 चमचा मोठे भरून मिरची पावडर ॲड केलेली आहे। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान असा मसाला मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला हा मसाला 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता मी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि असं चमचने प्रेस करून टोमॅटो पूर्ण मॅश करण्याचा प्रयत्न करत आहे। तर टोमॅटो व्यवस्थित इथे मॅश झालेले आहे। छान असा मसाला शिजत आलेला आहे। आता या वेळेवर आपल्याला यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करायचं, अर्धा ते 1 वाटी इतकं यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तरी ते मी अर्धा ते 1 वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे। पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला परत याला 5 ते 7 मिनिटांपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे। झाकण लावलं आहे। जोपर्यंत मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत मसाला इथे मी शिजवून घेतलेला आहे। तुम्ही ते बघू शकता छान असा मसाल्यातलं तेल सेपरेट झालेला आहे। मसाला मस्तपैकी शिजून तयार झालेला आहे आणि खूप छान असा मसाला इथे रेडी झाला आहे। आता यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले प्रॉन्स होते ना, ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। प्रॉन्सला शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये प्रॉन्स शिजून तयार होतात। तर इथे मी पूर्ण प्रॉन्स ॲड करून घेतलेले आहे। मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये मिक्स करून झाले आहेत। आता याला झाकण लावते आणि 5 मिनिटांपर्यंत प्रॉन्सला शिजवून घेते। तर 5 मिनिटांपर्यंत प्रॉन्सला शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर बघूया, मस्तपैकी तर्रीदार असा आपला प्रॉन्स इथे बनवून तयार झालेला आहे। मिक्स करून बघून घेऊया की व्यवस्थित शिजलाय की नाही। तर इथे मी मिक्स करून तुम्हाला दाखवत आहे। प्रॉन्स किती छान असे मसाल्यात भरलेले तयार झालेले आहेत। यापेक्षा थोडंसं तुम्हाला पातळ हवं असेल ना, तर तुम्ही यावेळेवर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता गरम करून, पण मला एकदम ड्राय आणि मसाल्यातलेच प्रॉन्स आवडतात, म्हणून मी अशा पद्धतीची इथे बनवून दाखवलेली आहे। तुम्ही याला तेलाच्या पोळ्यासोबत किंवा हातावरच्या पोळ्यासोबत टेस्ट करून पहा, एक नंबर लागते। तर वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे। तर आपला प्रॉन्स मसाला इथे बनवून तयार झाला आहे। तर बघू शकता 2 मिनिटं मी कमी गॅसवर शिजवून घेतलेला आहे। किती छान असा तेल सुटलेला आहे, एकदम तर्रीदार आणि मसाल्यात भरलेला प्रॉन्स मसाला आपला बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या ह्या घरगुती सिंपल रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा।